नमस्कार मंडळी, मी ऐश्वर्या तुमच्या सगळ्यांचं ऐश्वर्या पेवाल ब्लॉग्स मध्ये खूप खूप स्वागत करते. तुम्हाला थंबनेल टायटल वरनं कळालं असेलच, आज मी पुन्हा एकदा आली आहे न्यू लुक्स या ब्रँडला भेट द्यायला. सुहासिनी पाठक या ताई या ब्रँडला चालवतात आणि यांचे प्रोडक्ट्स खूप जास्त गाजलेले आहेत. आपण सतत त्यांच्यासोबत व्हिडिओ ह्यासाठी करतोय जेणेकरून तुम्हाला त्यांच्याकडचं नवीन कलेक्शन पाहता यावं. बरं, आज महेश्वरी साड्यांसोबत चंदेरी साड्यांचं कलेक्शन पाहू आणि महत्वाचं उन्हाळ्यासाठी त्यांच्याकडे ₹1000 स्टार्टिंग रेंज पासूनच्या साड्यांचं कलेक्शन पण आलेलं आहे. त्या कोणत्या साड्या आहेत ते जाणून घेण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल. मंडळी, तुम्हाला खरेदीला यायचं असेल तर कुठे यायचे ते सांगते. आता मी आहे पुण्यात. एक्झॅक्टली कुठे तर सिटी प्राईड कोथरूड या एरियामध्ये. या एरियामध्ये आला तर एक्झॅक्ट ऍड्रेस सांगायचं झालं तर करिश्मा चौक आहे ना, त्याच्यापासून तुम्हाला पुढे यायचंय. सिटी प्राईड कोथरूड या एरियामध्ये यायचंय. पुढे एकदम स्ट्रेट यायचंय, राईट लेफ्ट नाही घ्यायचंय. एकदम पुढे आलात तर कुमार प्रांगण सोसायटी दिसेल. त्याच्याच बॅक साईडला तुम्हाला मीनाताई ठाकरे नगर बघायला मिळणार आहे. म्हणजेच कुमार प्रांगण हे जे सोसायटी तुम्ही बघाल ना, त्याच्या अगदी थोडंसं पुढे आलात तर मीनाताई ठाकरे चौक किंवा मीनाताई ठाकरे नगर असं तुम्हाला बोर्ड दिसेल. या बोर्डच्याच अगदी आतमध्ये आलात, त्या गल्लीत आलात तर संकल्प नावाची सोसायटी दिसेल. या सोसायटीमध्ये 6th फ्लोअरला तुम्हाला जायचंय. फ्लॅट नंबर आहे 46 आणि 47. सुहासिनी पाठक असं त्यांचं नाव आहे. न्यू लुक्स त्यांचा हा ब्रँड आहे. चला पाहूयात काय नवीन कलेक्शन आलंय उन्हाळ्यासाठीच्या, वेडिंग सीझनसाठी, मुंजीसाठी, डोळे जेवणासाठी किंवा इतर कोणत्याही फंक्शनसाठी किंवा ऑफिससाठी कलेक्शन पाहूया साड्यांचं. कम मंडळी, जसं तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की आज आपण इथे कमाल कलेक्शन पाहणार आहोत. महेश्वरी, चंदेरी आणि सोबत नवीन कलेक्शन आलेलं आहे. ते मी डिस्क्लोज नाही करत, ते तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेलच. तर आपण भेटतोय सुहासिनी पाठक या ताईंना. न्यू लुक्स हा त्यांचा ब्रँड आहे. नमस्कार, खूप खूप स्वागत आहे पुन्हा एकदा. नमस्कार, तुझं पण न्यू लुक्स मध्ये खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. आणि आपण ह्यांच्यासोबत आधी जे व्हिडिओज केलेले आहेत त्याची सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईन. तुम्ही आधीचे प्रिव्हियस व्हिडिओज पाहू शकता. त्यांच्याकडे दर वेळेला नवीन कलेक्शन आलेलं असतं, त्यामुळे आधीचं जर कलेक्शन तुमचं मिस आउट झालं असेल तर तुम्ही तेही व्हिडिओ चेक करू शकता. तर ताई, आज नवीन काय पाहणार आहोत आपण? हो, आपण पहिले जे व्हिडिओ बघितलेले आहेत त्यामधले साड्या अवेलेबल असतातच. त्याच्यामध्ये नवीन नवीन कलर्स येत राहतात. बरं. आणि आता यावेळी काही हटके कलेक्शन पण मी घेऊन आलेले आहे. ते व्हिडिओ मध्ये आपण दाखवूच. डन, चालेल. आणि आता ही मी जी साडी नेसली त्याच्यापासून आपण सुरुवात करू. ओके. ही माहेश्वरी टिश्यू मध्ये आहे. ब्लॅक कलरची साडी आहे, त्याला रेड कलरची कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन मध्ये बॉर्डर आहे. त्याचा हा पदर येईल. सुंदर. आणि कम्प्लीट चेक्स मध्ये. हो, व्हेरी नाईस. आणि टिश्यू असली तरी ही फुलत नाही आणि टोचत नाही. हा, हे महत्वाचं. टिश्यू म्हटलं तर बऱ्याच जणांचं असतं, खूप जणांचा प्रश्न असतो की साडी टोचेल का, फुलेल का. तर नाही, माहेश्वरी मध्ये तुम्ही कुठलीही टिश्यू घेतली तर ती फुलत नाही आणि टोचत पण नाही. किती छान, मस्त. आता याच्यामध्ये मी कलर्स दाखवते. वा. सो हे बघा, जवळून जर तुम्ही बघितलं तर ह्याला चेक्स आहेत प्रॉपर. सो गोल्डन जरीचे जे चेक्स म्हणतो ना आपण, ते प्रॉपर चेक्स आहेत ह्याच्यावरती. कम्प्लीट साडीवर आहे. इनफॅक्ट तुम्हाला काठावरती पण ते जाणवेल. खूप सुंदर आहे. बॉर्डरचा पॅटर्न पण याचा वेगळा आहे. याला लहर बॉर्डर म्हणतात. अगदी नाजूक आणि बारीक आहे ना हे. आणि वरच्या बाजूला पण एक छोटीशी वेगळी बॉर्डर आहे. खूप छान, मस्त. म्हणजे महेश्वरी साड्या ज्या प्रेमी असतील त्यांना हे सगळं माहित असेलच फॉर शुअर. त्यातले वेगवेगळे रंग इथे अवेलेबल आहेत. ओ नाईस, हा कॉम्बिनेशन किती छान आहे. आणि थोडं धुपछाव साडी दिसते, रंग थोडा फिरताय. टिश्यू साडी कुठलीही महेश्वरी मध्ये घेतली तर ती धुपछाव दिसते, कारण तो जरीचा कलर येतो त्याच्यामध्ये. खूपच सुंदर आहे हे कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन मध्ये साडी. व्हेरी नाईस. एक मी शोल्डरला घेऊन बघू का? हो. सो एक साधारण आपण अंदाज घेऊया की हे दिसेल कसं. सो अशी असणार आहे कम्प्लीट साडी आणि त्याचा पदर हा अशा पद्धतीने दिसेल. प्रिटी वाटतोय ना? खूपच छान आहे. आणि ह्याच्यावरती कॉन्ट्रास्ट ब्लाउज येईल की? कॉन्ट्रास्ट ब्लाउज येणार याला. सो ज्या रंगाचा पदर आहे त्या रंगाचा ब्लाउज येईल. आणि या साडीचं वैशिष्ट्य म्हणजे ही तुम्ही ट्रेडिशनल वेअर म्हणून पण वापरू शकता आणि पार्टी वेअर. अगदीच. हो, म्हणजे शाईन आणि ग्लेज आहे साडीवरती. आणि किती लाईट वेट वाटते. टिश्यू असून पण लाईट वेट आहे. व्हेरी नाईस. वा, खूप सुंदर कलर आहे. कलर सगळे नवीन कॉम्बिनेशन आलेले आहेत. आम्ही सगळे कॉम्बिनेशन देऊन करून घेतो साड्या व्ह्युअर्स कडून. वा. सो ह्या साड्या त्या स्वतः तयार करून घेतात म्हटल्यानंतर ह्या साड्या तुम्हाला इतर कुठेच मिळणार नाहीत. हे खूप कमाल आहे. सो हे गोल्डन मध्ये, राईट? प्रॉपर गोल्डन मध्ये. आणि ह्याच्यावरती ऍक्च्युअली गोल्डन आणि बिस्किट कलर, त्याच्यावरती तुम्हाला गोल्डन जरी काम दिसेल. हे खूपच एकदम बारीक चेक्स आहेत, एकदम बारीक. सो ती दिसताना पण जरा उठावदार दिसेल.
वाव, व्हाईट विथ रेड White कॉम्बिनेशन with, आणि थोडं पिंक आहे पिंक, का ते? हा बॉर्डरला पिंक येणार. किती छान. सो ही पण मी एक शोल्डरला घेऊन दाखवते. सो एक अंदाज येईल. सो ही अशा पद्धतीची साडी आहे कम्प्लीट आणि ह्याचा बॉर्डर पण जसं ताईंनी मगाशी सांगितलं की पिंक मध्ये येईल, पण हा पदर आहे त्याचा. प्रिटी, खूपच छान. आणि हे किती लाईट वेट आहे, म्हणजे अगदी, गरम होणार नाही ना नाही ह्याच्यामध्ये. नाही, हे तुम्ही उन्हाळ्यात पण नेसू शकता. व्हेरी नाईस. उन्हाळ्यात वेडिंग सीझन खूप जोरदार असतात, हा. तर मग त्यावेळेला नेसायलाही हा. मस्त आहे. काय रेंज मध्ये जाते ही साडी? ही साधारण 4.5 ते 6च्या रेंज मध्ये वेगवेगळी व्हरायटी येते याच्यामध्ये. बर. त्यात हा आणखीन एक सुंदर डार्क कलर आहे. हा पर्पल आणि पिंक कॉम्बिनेशन मध्ये साडी आहे ही. पर्पल आणि पिंक. पिंक. वाव. सो डार्क विथ डार्क कॉम्बिनेशन असं पण आहे. सो अगेन ही पण मी एक घेऊन दाखवते. सो ही बघा, ही अशा पद्धतीची दिसेल साडी आणि हा त्याचा ब्लाऊज पदर आहे. आणि याचा ब्लाऊज रेड मध्ये येईल का? ह्याचा ब्लाऊज पीस हा रेड मध्येच येणार हा. सो सी, हा ब्लाऊज पीस आहे, हा जो तुम्ही आता पाहताय. मस्त ना, छान आहे. कलर किती गोड आहे. कोणावरती सुंदर दिसतील हे रंग. हळदी स्पेशल येल्लो साडी, येल्लो विथ ग्रीन कॉम्बिनेशन. युजली येलो विथ पिंक, येलो विथ रेड येतं, पण येलो विथ हे ग्रीन कॉम्बिनेशन आहे. ते खूप छान दिसतं. ग्रीन मुळे त्याचा लुक चेंज होतो. नाईस. सो अगेन येल्लो, किती मस्त व्हायब्रंट, एकदम तो आंबा कलर म्हणतो ना तसं दिसतंय ते. खूपच सुंदर आहे. ह्याच्यावरती पण चेक्स आहेत, बारीक बारीक चेक्स आहेत. ते खूप छान दिसतंय. आणि याला तुम्ही ट्रेडिशनल ज्वेलरी घालू शकता किंवा डायमंड पर्ल, कुठलीही ज्वेलरी छान दिसेल त्यावर. आता हे सिंगल कलर मध्ये रेड कलर हा मोस्ट डिमांडिंग कलर आहे. सिंगल कलर. अच्छा, म्हणजे पदरवरती कोणता इतर रंग वापरलेला नाही. हा सिंगल कलर आहे. रेड मध्ये सिंगल कलर जास्ती चालतो. ओ वाह, किती छान दिसतंय पण हे. आणि हा ह्याचा पदर सी कम्प्लीट. जर तुम्हाला काही त्याच्यामध्ये कॉन्ट्रास्ट वगैरे वापरायचं नाही, ह्याचा ब्लाऊज पण रेडच असेल. रेड येणार. किती मस्त. आणि ह्याच्यावरती ना गोल्डन चेक्स असल्यामुळे ते खूप कमाल दिसतंय. सो आम्ही तुम्हाला स्क्रीनवर दाखवण्याचा प्रयत्न करू, पण ऑफकोर्स तुम्ही इथे आला तर तुम्हाला अजून नीट व्हरायटी पाहता येईलच. असे चेक्स आहेत त्याच्यावरती, बारीक बारीक चेक्स असल्यामुळे स्क्रीनवरती मे बी लाईट किंवा तर एडिटिंगमुळे ते हलकं पुढे मागे होऊ शकतं, बट स्टील तुम्ही इथे आलात तर खरेदीला अजून व्यवस्थित तुम्हाला बघून खरेदी करता येईल. हे खूप छान कॉम्बिनेशन आहे. मोती रंग विथ लव्हेंडर. सध्या लव्हेंडर कलरचा ट्रेंड आहे. हो. लव्हेंडर कलरच्या साड्या माझ्याकडे शिल्लक राहत नाहीत. वाह. महेश्वरी साड्यांमध्ये पेस्टल म्हणजे नेहमी असं असतं ना, एक गैरसमज असतो की फक्त डार्क कलर्स येतात, पण लाईट कलर्स इतके छान आणि सुंदर दिसू शकतात. हे मला इथे आल्यानंतर कळाले, टू बी व्हेरी ऑनेस्ट. हे खूप छान आहे आणि लाईट वेट आहे, मस्त. आता स्पेसिफिक ह्या मुंजीसाठी वगैरे व्हाईट घेतात. हो, अगदीच. हे व्हिडिओ बघून खास मुंजीच्या शॉपिंग साठी माझ्याकडे बरेच कस्टमर येतात. अरे वा. तर व्हाईट कलर आणि काही कॉम्बिनेशन मध्ये हे सगळे व्हरायटी आहे. किती मस्त. हे बघा, इथे कलर ऍक्च्युली कॉन्ट्रास्ट मध्ये जे आहेत ते दिसतायत सरळ. जर हे बघितलं तर व्हाईट विथ थोडसा ब्ल्यूइश शेड मध्ये आहे. सो हे असे वेगवेगळे शेड्स तुम्हाला इथे बघायला मिळतील. आणि ऑफकोर्स तुम्ही इथे खरेदीला या, म्हणजे तुम्हाला हे मागे जे तुम्ही बघता हे सगळं महेश्वरी साड्यांचंच कलेक्शन आहे. त्यामुळे इथे आलं तर तुम्हाला अजून व्हरायटी बघायला मिळेल. आम्ही तुम्हाला यांच्याकडे मिळणारी व्हरायटी जी आहे त्याचा एक जिस्ट देण्याचा प्रयत्न करतोय, जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल की त्यांच्याकडे काय काय मिळतंय. नेक्स्ट वॉट. ही ट्रेडिशनल साडी आहे महेश्वरीमध्ये. ही टिपिकल बॉर्डर आहे. ते वर्षानुवर्ष ह्या बॉर्डरचा पॅटर्न असाच चालू आहे. तो खूप जणांना आवडतो. स्पेसिफिक या बॉर्डर मध्ये साडी घेतात. याला चटई बॉर्डर साडी म्हणतात. चटई बॉर्डर. ओके. सो हे बघा, हे आम्ही तुम्हाला व्यवस्थित करून दाखवतो. ह्याला चटई बॉर्डर म्हणतात. सो हे चटई ज्या पद्धतीची आपली घरात असते तसं विणकाम जे असतं त्या पद्धतीचंच आहे हे. व्हेरी नाईस. आणि बुट्टी पण खूप सुंदर आहे. हे अगदी ट्रेडिशनल पद्धतीचे बुट्टी आहेत त्याच्यावर. काय रेंज जाते या साड्यांची? याची साधारण 4.5 ते 5च्या रेंज मध्ये आहे. ओके. याच्यामध्ये सिंगल कलर आणि कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन अशी व्हरायटी आहे. बरं. हे खूप थोडा रस्ट कलर आहे. किती सुंदर आहे. अंगावर टाकली तर तो अंदाज येईल कशी साडी दिसते. सो हे बघा, हे असं पूर्ण रस्ट कलर विथ प्रॉपर गोल्डन बॉर्डर आणि हा असा डार्क कलरचा तुम्हाला पदर मिळणार आहे. आणि अगेन सोना रुपा बुट्टी आहे, म्हणजे एक सोनेरी रंगाची आणि एक सिल्वर रंगाची आहे. ह्याच्यावरती पदर, मेन पदराच्या पार्ट वरती छान दिसते ही. आणि साडीवरती पण एक कलर वाईन कलरची बुट्टी आणि गोल्डन कलर. आणि ही जी वाईन कलरची आहे ना ती जर नाहीये, ते थ्रेड आहे प्रॉपर, राईट.
खूप छान, मस्त. ह्याची किंमत काय जाते म्हणाला? 4 ते 5च्या रेंज मध्ये बरं. आहेत या साड्या. या माहेश्वरी साड्या ह्या हँडलूम साड्या आहेत, त्यामुळे जसं काम असेल आणि जसं मटेरियल लागतं त्याप्रमाणे बरोबर. त्याच्या किमतीमध्ये व्हेरिएशन येतं. बर. या साडी सिंगल कलर मध्ये पण येते आणि कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन. आता ट्रेंड आहे तो सिंगल कलरचा आहे. व्हेरी ट्रू. म्हणजे बऱ्याच जणांचं असतं ना की आम्हाला सेल्फ मधली साडी साडी हवी आहे. हवी. हो. तर त्यांच्यासाठी सी अगेन एक थोडासा डार्किश मरून शेड मध्ये आणि ह्याला पदर तुम्हाला हे अशा पद्धतीचं दिसेल. प्रिटी वाटते ना साडी. व्हेरी नाईस. आणि चटई बॉर्डर असल्यामुळे ना ती उठून दिसते. खूप छान वाटते. आणि साडीचं वैशिष्ट्य असं असतं की ती घडीपेक्षा नेसल्यावर जास्त छान दिसते. खरं. मस्टर्ड कलर विथ मरून कॉम्बिनेशन. अगेन खूप सुंदर पद्धतीचं आहे हे. सो हे बघा, ह्याच्यावरती तुम्हाला साडीचा उठावदारपणा दिसत असेल. ह्याच्यामध्ये अगेन 2 प्रकारची बुट्टी आहेत, गोल्डन आणि त्याचसोबत जी मरून कलर आहे त्याचं रेशीमचं बुट्टी आहे आणि जरीची बुट्टी गोल्डन मध्ये. सो हे तुम्हाला इथे आलात की तुम्हाला ते फील कळेलच ऑफकोर्स. पण हे अशा प्रकारच्या महेश्वरी साड्या खूप ट्रेंड मध्ये आहेत आणि कॉम्बिनेशन महत्वाचं मिळत नाही. हो. तर ते मिळतील इथे कॉम्बिनेशन्स. महेश्वरी साडी युजली बघायला गेलं तर सेल्फ रंगांमध्ये प्रेफर केली जाते. पण मला असं वाटतं की जर तुम्ही साड्या युज करतात, आवडीने तुम्हाला युज करायला आवडत असेल तर मग नक्कीच तुम्ही कॉम्बिनेशन वाल्या पण साड्या घेऊन पहा. काही जणांना कॉम्बिनेशन वाल्या आवडतातच. हो. सी ही कम्प्लीट रेड मध्ये आहे. सो ग्रहमक असेल किंवा साखरपुडा असेल त्यावेळेला नेसायला वगैरे छान आहे. सत्यनारायणाची पूजा असेल, आता पाडवा जवळ येतोय, पाडव्याच्या दिवशी पण तुम्ही नेसू शकता. किंवा तर बऱ्याचदा असं होतं की समर वेकेशन मध्ये लग्नाला जायचं असतं किंवा त्याच वेळेतच मोठे मोठे इव्हेंट असतात. हलकी फुलकी गरम नाही होणार अशी साडी हवी असते आणि दिसायलाही एलिगंट दिसेल तर अशा साड्या निवडू शकता. अगेन अ व्हेरी ब्युटिफुल कॉम्बिनेशन. वाह. आणि ह्याच्यामध्ये ना हे बुट्टी आहेत ना हे स्ट्रेट लाईन मध्ये आहेत. सो हे पसरलेले नसून हे बुट्टी जे आहेत पदरावरती जे तुम्ही पाहताय हे असे स्ट्रेट लाईन मध्ये आहेत. त्यामुळे ते जेव्हा तुम्ही पिनअप करणार ना ते खूप सुंदर दिसेल. आणि यामध्ये ना हे गोल्डन बरोबर हे कलरफुल बुट्टी आहे, त्यामुळे ते साडी जास्त उठून दिसते आणि कलर पण किती सुंदर आहे या साडीचा. व्हेरी नाईस. सो ह्याची जी बॉर्डर आहे ही थोडीशी किंचित मोठी आहे. मगाशी आपण मीडियम साईज मध्ये बघितली, पण ही थोडी किंचित मोठी बॉर्डर दिसेल. व्हेरी नाईस. याच्यामध्ये कसं असतं, विवर प्रमाणे बॉर्डरचा पॅटर्न बदलतो. बरं. माझ्याकडे आहे ते बऱ्याच विवर्सची व्हरायटी आहे. अगेन ग्रे सोबत बॉर्डर तीच येणार. फक्त कलर आणि पदरावरची बुट्टी आहे ती वेगळी येणार. हो. पदरावरची बुट्टी ही पानांची आहे. मस्त. सो साडीवरती कम्प्लीट फुलांची बुट्टी आणि पदरावरती मात्र प्रॉपर तुम्हाला पानांची बुट्टी दिसेल. सो एक कमाल गोष्ट अशी आहे या साडीमध्ये, गोल्डन बुट्टी आहे ह्याच्यावरती आणि सोबत तुम्हाला रेशीमची बुट्टी दिसेल. सो गोल्डन आणि रेशीम अशी बुट्टी. पण इथे बघायला गेलात तर प्रॉपर सिल्वर आणि गोल्डन म्हणजे सोना रूपा हे जे कम्प्लीट काम आहे ना ते खूप छान दिसतंय. ज्या सिंगल कलरची साडी आहे त्याला त्याच कलरचा ब्लाउज येणार. आणि कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन असेल तर त्याला कॉन्ट्रास्ट कलरचा ब्लाउज येणार. ओके. अगेन रेड कलर. रेड खूप डिमांडिंग कलर आहे ना महेश्वरी मध्ये. सही. वाह. सो अगेन तुम्ही बुट्टी बघू शकता, कम्प्लीट गोल्डन बुट्टी आहेत. कम्प्लीट साडीवरती गोल्डन जरीचं काम केलं गेलेलं आहे. पदरावरती असेल, बॉर्डरवर असेल किंवा बुट्टीवर असेल. आणि व्हायब्रंट रेड कलर आहे प्रॉपर. कोणालाही आवडेल असा रंग. आणि रेड कलर वरती ही पूर्ण गोल्डन बुट्टी असल्यामुळे साडीचा लुक हेवी झालाय. हेवी. हो. ह्याच्यावरती सोन्याचे दागिने घाला किंवा तर फक्त कानातले आणि बँगल्स आणि एक हातात घड्याळ, युअर लुक. जास्त ज्वेलरीची गरज नसते. ती एवढी हेवी लुक देणारी साडी आहे. आता हा नवीन ट्रेंडिंग कलर आहे. ऑरेंज मध्ये ना. ऑरेंज पण असा खूप भडक. राईट. हे घेऊन बघते. किती छान वाटतोय. सो अगेन ऑरेंज लुक मध्ये आहे आणि खूप युनिक, खूप वेगळा रंग आहे. आतापर्यंत तुम्ही महेश्वरीमध्ये असे वेगळे रंग पाहिले नसतील, पण आता तुम्हाला नवीन नवीन कलर्स पेस्टल मध्ये असू देत किंवा तर रेग्युलर जे कलर्स असतात त्याच्यामध्ये पण बरेच ताईंकडे बघायला मिळतील. आणि हा खूप युनिक आणि खूप कमाल कलर वाटतोय. याला आता विथ ब्लाउज पीस साडी, याला रनिंग ब्लाउज पीस येणार. पण तुम्ही याला कॉन्ट्रास्ट ग्रीन गोल्डन कलरचा ब्लाउज घातला तरी पण साडी छान दिसेल. मस्त. आणि अगेन सॉफ्ट आहे साडी. महेश्वरी साडी एकदम सॉफ्ट, लाईट वेट आणि रिच आणि एलिगंट लुक असतो महेश्वरी साडीचा.
आणि कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन मध्ये आहे ही साडी. याच्या बॉर्डरचा पॅटर्न वेगळा आहे एकदम. डबल बॉर्डर मध्ये साडी आहे ही. ओ येस. सो हे बघा, हे अशा पद्धतीच्या डबल बॉर्डर मध्ये दिसेल. हे खूप छान दिसतेय. हे बघा, सो डबल बॉर्डर आणि खालती पण तुम्ही बघू शकता फुलांची एक हलकीशी बॉर्डर आणि वरती दोन पद्धतीचे बॉर्डर्स. खूप छान दिसतंय हे. आणि प्लेन हा महेश्वरी साड्यांमध्ये प्लेन खूप लोकांना हा पाहिजे पाहिजे असते. द रिझन इज की त्यांचं असं असतं की आम्हाला बुट्टी नको, नको, त्याच्यावरती हा. काही वेगळे डिझाईन्स नको. आणि बुट्टी नसल्यामुळे ही हेवी बॉर्डर त्याला छान दिसते एकदम. अगदीच हो. आणि प्रॉपर पर्पल कलरचा त्याला पदर आहे आणि त्याच्यावरती पण लाइनिंग आहे गोल्डन जरीची. मस्त. काय किंमत जाते या साड्यांची? याच्या साधारण 4 ते 5च्या रेंज मध्ये आहे. बरं. सो अगेन रेड, ज्यांना Red. नकोय काहीच बुट्टी वगैरे हो. त्याच्यावर, तर पूर्ण रेड तुम्हाला इथे मिळेल. टाकून येस. वाव, किती छान. एकदम सिम्पल सोबर लुक कॅरी करायचा असेल तर त्यांच्यासाठी मस्त आहे. व्हेरी नाईस ना, प्रिटी दिसतंय. आणि ह्याच्यावरती तुम्ही जरा मोठे कोल्हापुरी साज किंवा अजून ठुशी वगैरे घातली तरी ते एकदम पारंपरिक look कानातले छान दिसेल. मोठे घातले आणि तू गळ्यात काही नाही हो, घातलं तरी तरी पण साडी छान छान दिसेल. दिसते. मस्त. ह्याच्या बॉर्डरमुळे तो उठावदारपणा हो, दिसतोय हो. लगेच. खूप मस्त. महेश्वरी साड्यांमध्ये बुट्टींचे पण प्रकार असतात, बॉर्डरचे पण Border, प्रकार हा, असतात. हो. हे सगळं मी ताईंसोबत व्हिडिओ करून करून मला कळायला लागलंय. वाह, ब्लॅक अँड रेड Red कॉम्बिनेशन. combination. साडी प्लेन आहे. बॉर्डरचा सही. पॅटर्न वेगळा आहे एकदम. किती क्लास दिसतीये ना. मस्त. सो हा, बॉर्डर पण आहे बघा, तुम्हाला 2 प्रकारचे मोठे बॉर्डर्स आणि मध्ये एक छोटी बॉर्डर मिक्स करून असा एक बॉर्डरचा प्रकार तयार करण्यात आलेला आहे. खूप मस्त दिसतंय. आणि मीडियम बॉर्डर आहे, हा अगदी मोठी मोठी नाहीये. हा. हा, खूप मोठी नाही, अगदी छोटी पण नाही, असं मस्त. बॉर्डर आहे. आणि कॉन्ट्रास्ट कलरचा ब्लाउज येईल याला. बर. हो. रेड, कारण रेड मोस्ट डिमांडिंग आहे. हो. रेडच्या प्रत्येक शेड मध्ये फरक येईल. ओके. नाईस. सो हे बघा, ह्याच्यावरती तर तुम्हाला कम्प्लीट साडीवर अशा पद्धतीची जरीची बुट्टी बघायला मिळणार आहे. कम्प्लीट साडीवर असेल ना ही? जरीची बुट्टी आणि लाईन्स आहेत साडीला त्या. मस्त वाटतंय हे. हो. पदर पण बघा किती भरलेला आहे प्रॉपर. जसा टिश्यू साड्यांना पदर असतो ना, तसा हो हेवी पदर आहे हेवी याचा. पदर आहे. प्रिटी. बरंच नवीन कलेक्शन आहे. आणि मला इथे ऑलरेडी त्यांनी ज्या साड्या लावल्या त्याच्यावरती बुट्टी आणि बाकीचे कलर्स पण खूप वेगवेगळे दिसतातच आहेत. ऑफकोर्स ते सगळे आम्ही तुम्हाला दाखवण्याचा हो. प्रयत्न करू. तर आपण मगाशी प्लेन साड्या बघितल्या, त्यामधला हा. एक बॉटल Green ग्रीन color. कलर आहे. ग्रीन कलर म्हणजे हो. साखरपुड्यासाठी, विधींसाठी लागणारा महत्वाचा रंग. आणि हा खूप सुंदर दिसेल विशेषतः नेसल्यानंतर. डोळ्या जेवणासाठी हा कलर खूप जण घेतात, हा. खूप जण घेतात. सो अगेन सी, किती क्लास दिसतंय ना. मस्त आहे. व्हेरी नाईस. आणि ह्याला रनिंग ब्लाउज असेल रनिंग ना. ब्लाउज येणार. हो. प्रिटी आहे हे. मस्त. ग्रे कॉम्बिनेशन विथ ब्लॅक. वाह. सी, मी जसं मगाशी म्हणाले की बुट्टी पण तुम्हाला वेगळी मिळणार आहे. फुलांची नकोय, थोडं कॉर्पोरेट लुक साठी म्हणून साडी हवी आहे. आणि फुलं नकोयत, पण काही वेगळी डिझाईन हवी आहे. तर हे बघा, हे अशा पद्धतीच्या बुट्टी तुम्हाला मिळू शकतील. हे खूप वेगळ्या पद्धतीचे बुट्टी आहेत. आणि साडीचं जे बॉर्डर आहे ते पण अगदी नॉर्मल मीडियम साईज मध्ये आहे. त्यामुळे हे तुम्ही इझिली कॉर्पोरेट लुक साठी कॅरी करू शकता. आता सणावाराला जेव्हा तुम्ही ऑफिसमध्ये जाता सेलिब्रेशन साठी, तेव्हा अशा साड्या नेसून जाऊ आणि शकता. माहेश्वरी साडी त्याच्यासाठी खूप जण घेतात. हो ना, कॉर्पोरेट साठी. कॉर्पोरेट साठी. हो. व्हेरी नाईस. हे खूप छान कॉम्बिनेशन आहे. मेहंदी ग्रीन हा आणि ब्लॅक. वा. सो अगेन ह्याच्या बुट्टीमध्ये पण प्रकार बघा हो. किती मस्त आहे. सो हे पानांचे छोटे छोटे बुट्टी आहेत, पण हे तुम्ही बघितलं तर हे मस्त व्यवस्थित लाइनिंग मध्ये येत आहेत. आणि अगेन तुम्हाला क्रॉस लाइनिंग मध्ये असे पानांचे बुट्टी आहेत आणि ते बुट्टी पण असे मोठे आहेत. व्हेरी नाईस. आणि बॉर्डर पण एकदम प्रॉपर मीडियम साईज मध्ये. आणि ह्या ग्रीनला ब्लॅक कॉम्बिनेशन छान दिसतंय ते खूपच. सही. आता ही एक साडी दाखवते मी. ही आता खूप फेमस झाली आहे साडी, नयनतारा साडी म्हणून. नयनतारा साडी. साऊथची एक अभिनेत्री आहे. ऍक्ट्रेस आहे. तिने ही साडी सेम साडी वेअर केलेली. ओके. ओहो, क्या बात आहे. आणि याच्यामध्ये ना सिमेट्रिकल जॉमेट्रिकल डिझाईन आहे, म्हणजे बुट्टीमध्ये डायमंड बुट्टी आहे याच्यावर. आणि खूप छान दिसतंय. आणि बॉर्डरचा पॅटर्न पण वेगळा आहे. सो बॉर्डरचा पॅटर्न बघा, रेग्युलर महेश्वरीला जसं असतं तसं नसून थोडा वेगळा पॅटर्न आहे. आणि बारीक बॉर्डर आहे, मोठी बॉर्डर नाहीये.
खूप सुंदर. काय किंमत जाते या साडीची? याची 4 ते 5च्या रेंज मध्ये आहे बरं. ही साडी. सो आपण नयनतारा महेश्वरी साडी असंच म्हणूयात मग हा ह्याला. नाही, आता ती नयनतारा साडी म्हणूनच फेमस झालेली आहे. त्यामध्ये कलर्स पण येतात. खूप सुंदर कलर्स आहेत आणि हे उन्हाळ्यासाठी खूप छान आहे. द रिझन इज की एक तर ते लाईट वेट लाईट वेट. त्यामुळे उन्हाळ्यातल्या कोणत्याही इव्हेंटला नेसण्यासाठी सुंदरच आहे. हो. मस्त. हा पॅटर्न मी दाखवते. ही टिपिकल रास्ता माहेश्वरी म्हणून ओळखली जाते. रास्ता रास्ता महेश्वरी. माहेश्वरी ही वर्षानुवर्षे साडी अशी याच पॅटर्न मध्ये येते. ओके. याच्यावरती ना साडीवरती पूर्ण लाईन्स आहेत. ओ येस. असे आडवे आडव्या लाईन. लाईन्स आहेत, त्याच्यावरून त्या साडीला रास्ता माहेश्वरी नाव पडलेले. ओ अशा आडव्या लाईन्स आहेत आणि ऍक्च्युली त्या रंगाच्याच आहेत. त्यामुळे तुम्ही इथे आलात खरेदीला तर तुम्हाला ते बारीक दिसू शकते व्यवस्थित. त्यामुळे नक्की या व्हिजिट करा त्यांना. आणि लेहरिया पॅटर्नचा अगदी नाजूक बॉर्डर खूप सुंदर दिसतीये. व्हेरी नाईस. याला कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन मध्ये ब्लाउज येईल आणि हा त्याचा पदर आहे. हा पण अच्छा म्हणजे कम्प्लीट साडीवरती ते आडव्या लाईन्स आहेत. पूर्ण साडीवरती येणार. मस्त. ज्या पदरावरती दिसतात सेम हो तशा येणार. प्रिटी आणि आहे. या कलरचा ब्लाउज येईल याला. काय रेंज मध्ये जाते ही साडी? याची साधारण 3 ते 3.5च्या रेंज मध्ये ही 3 साडी. ते 3.5. आणि ही थोडी मस्त कॉटनचा फील देते. Feel, असं काय हा. आहे का? नाही, सिल्क कॉटन मध्येच आहे. फक्त बरं. काय असतं, हा आडव्या लाईन्स असतात, हे मर्सराइज थ्रेडच्या असतात. अच्छा त्यामुळे म्हणून तो ते feel सॉफ्ट cottonचा. फील हा. येतोय कॉटनचा. खूप छान. सो ह्याच्यामध्ये बघा डार्क ब्ल्यू कलरचे जे लाईन्स दिसतायत ना, हे अशाच लाईन्स तुम्हाला सगळीकडे संपूर्ण साडीवर आहे. खूप छान दिसतंय हे. हा त्याचा ब्लाउज येणार. अच्छा हा अशा पदर आहे आणि साडी पूर्ण या कलरची येणार. मस्त. सो महेश्वरी साड्या सगळ्याच 5,000च्या अभाव असतात. हा गैरसमज आपण मोडूयात. आणि तुम्हाला महेश्वरी साड्या कशा दिसतात आपल्यावरती नेसल्यावर, तर मग ट्राय करण्यासाठी म्हणून अशा साड्या तुम्ही नक्की घेऊ शकता. किती रास्ता छान. माहेश्वरी मध्येच या कलरची साडी येईल ही. ओ नाईस. सो असं क्रीम कलर Cream मध्ये कलरची, येईल साडी आणि ग्रीन कलरचा ब्लाउज Blouse आणि आहे. ग्रीन कलरची अशी लाइनिंग त्या पदरावरती येणार आहे. हा पदर येणार. खूप छान आहे हे. आणि ऍक्च्युअल मध्ये सॉफ्ट आणि कॉटनचा फील देते. सो त्यामुळे उन्हाळ्यातल्या हो. इव्हेंट्सना युज करू शकता. बरं ताई, इथल्या तर तुम्ही साड्या दाखवताय, पण हो. हे जे मागे साड्या लावलेल्या आहेत याच्याबद्दलची पण एक छोटीशी माहिती देऊन हो. टाका. आपण मगाशी ही चटई बॉर्डर आणि पानबुट्टीमध्ये साड्या बघितल्या. बरोबर. हो. त्याच्यामध्ये हे एक कॉम्बिनेशन आहे. आता सध्याचं हे मोस्ट डिमांडिंग कॉम्बिनेशन आहे. येलो विथ ब्लू. राईट. याच्यामध्ये येलो विथ ग्रीन, येलो विथ पिंक हे कॉम्बिनेशन पण खूप डिमांडिंग आहेत मस्त सध्याची. दिसतोय तो रंग. हो. रेड हा मध्ये. रेड. त्याच्यामध्ये बुट्टीमध्ये प्रकार आहे मात्र वेगळा. हा, हे पदरावरती लोटस बुट्टी येणार. ही लेहर बॉर्डर येईल आणि साडीवरती रुईफुल बुट्टी येते. तर त्याच्यामध्येच हा एक कलर आहे. असे वेगवेगळे कलर्स कॉम्बिनेशन आहे ते. व्हेरी नाईस. सो तुम्ही नेसलेली ब्ल्यू कलरची Blue, साडी ही yes. अजूनही बरीच डिमांडिंग आहे. हो. मला स्वतःला कमेंट्स खूप येत राहतात. ताईंनी नेसलेली ब्ल्यू साडी मिळेल का, अवेलेबल असेल का? द थिंग इज त्याची बॉर्डर एकदम बारीक आहे आणि एकदम बारीक बारीक बुट्टी आहे बुट्टी आहे, हो. त्याच्यावरती. आणि ती साडी आता अवेलेबल आहे. ज्यांना कुणाला पाहिजे त्यांना मिळेल ती साडी. व्हेरी नाईस. त्याची किंमत काय जाईल साधारण या ब्ल्यूची? 5 ते 5.5च्या रेंज मध्ये आहे. बरं, मस्त. सो मगाशी जसं आपण ऑरेंज मध्ये साडी बघितली, त्याच्यामध्ये बुट्टी जसं मी मगाशी सांगत होते, सो ही फुलांची बुट्टी बघा किती वेगळी वाटते त्याच्यावरती. व्हेरी नाईस. ही पदराची बुट्टी येणार. साडी सिंगल कलर मध्ये आहे. आता आपण त्याच्यामध्ये साडीवरती कशी बुट्टी येईल हे बघू. किती वेगळा रंग आहे हा. हो. नाही. सो हे बघा साडीवरती ही बुट्टी आहे. अशी प्रॉपर जी महेश्वरी साड्यांमध्ये बुट्टी असते ही त्या रुईफुल बुट्टी पद्धतीची. म्हणून ओळखली जाते ती बुट्टी आहे आणि पदरावरती हा मोठ्या बुट्टीचा पॅटर्न आहे. मस्त. अगेन ह्याच्यामध्ये गोल्डन जरीचं काम आणि रेशीमची बुट्टी. ही जी ऑरेंज तुम्ही बघता ही रेशीम आहे. मस्त. याची काय किंमत जाते या साडीची? 5 ते 5.5च्या रेंज. बरं. त्यामध्येच हा एक कलर आहे. किती मस्त ग्रीन थोडासा रस्टी कलर दिसतोय. सही. खूपच सुंदर आहे हे. आणि ह्याची बॉर्डर पण वेगळी वाटते. बॉर्डर खूप छान आहे ह्याची. हेवी लुक देणारी साडी आहे ही. मस्त. आणि पदर मात्र अशा पद्धतीने भरलेला. पण पदरावरती जे तुम्ही बॉर्डर्स पाहताय हे मरून कलर मध्ये आहेत. खूप छान. ब्लॅक तर अगेन ब्लॅक आणि रेड कॉम्बिनेशन किंवा ते रंग प्रत्येक महिलेला आवडतात असं आहे.
ह्याच्यामध्ये मोठी बॉर्डर आहे का? हा, याच्यात वरच्या बाजूला छोटी बॉर्डर आणि खालच्या बाजूला मोठी बॉर्डर येते. बर. ही साडी कंटिन्यू चालणारा पॅटर्न आहे हा. ओके. आणि ह्याच्यात पण सिंगल कलर आणि कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन मध्ये साड्या येतात. बर. आता ट्रेंड प्रमाणे सिंगल कलर जास्ती चालतात. तर हो. याच्यामध्ये पण कलर्स माझ्याकडे भरपूर अवेलेबल आहे. नाईस. सो अगेन रेड हा. रेड कलर मध्ये खूप छान आहे ते. तो पुढचा आहे ना, तो खूप युनिक वाटतो ऍक्च्युली. हा ना. हा, खूप युनिक आहे. पेस्टल कलर मध्ये साडी आहे आणि सिल्वर जरीमध्ये बॉर्डर आहे त्याची आणि सिल्वर बुट्टी आहे. व्हेरी नाईस. तर त्याच्यामध्ये पण सगळे पेस्टल कलर पण मिळतील आणि डार्क कलर पण मिळतील. वा, हे खूप छान आहे. स्पेशली कॉर्पोरेट गोईंग जे असतात किंवा तर काही मीटिंग्स आहेत, काही असे इव्हेंट्स आहेत जिथे जाण्यासाठी एकदम हेवी बटबटीत साडी नकोय, त्यांच्यासाठी ती मस्त ऑप्शन आहे. तर आपल्याला व्हिडिओमध्ये सगळे कलर्स दाखवणं शक्य नाही. हो. त्यामुळे मी सांगते की सगळ्यामध्ये कलर्स मिळतील तुम्हाला बर. आणि व्हरायटी तर खूप आहे. सगळी व्हरायटी दाखवता येणं शक्य नाहीये. हा एक वेगळा पॅटर्न आहे. आता उन्हाळा आहे. बरोबर. लाईट कलर छान खूप वाटतात. अपेक्षित असतात. हो. वा, काय सुंदर दिसते ही साडी. हे सगळं प्युअर टसर मध्ये विविंग आहे याचं. प्युअर त्या ज्या लाईन्स दिसत आहेत त्या हा. टसरच्या लाईन्स आहेत या. हो, नाईस. सो हे आणि- जे ब्लॅक तुम्हाला मध्ये हा. मध्ये थोडे लाईन्स दिसत आहेत ना पसरलेले, ते खूप छान. गोल्डन जरी त्याचं बॉर्डर आणि सोबत पदर, खूप कमाल वाटतंय हे. अगेन लाईट शेड हवी आहे हो. उन्हाळ्यासाठी, तर मस्त ऑप्शन आहे. सो हे टसर मधलं विविंग आणि पदर मात्र प्रॉपर महेश्वरीचं असं आहे का ते? विविंग हे सगळं बुट्टी वगैरे पॅटर्न सगळं महेश्वरीचं आहे. विविंग पॅटर्न सगळा महेश्वरीचा आहे. बर. फक्त थ्रेड याच्यामध्ये तो टसरचा आलेला आहे. ओके. सो अगेन त्याच्यामुळे पण साडी अशी लाईट वेट आणि महत्वाचं अशी सॉफ्ट जाणवते. हो. खूप सुंदर कॉम्बिनेशन, खूप कमाल आलेले आहेत. दिस इज नाईस. मेहंदी कलरचं color, कॉम्बिनेशन. आणि ही साडी ना कोणावरतीही सुंदर दिसेल. मेहंदी रंग पण बघा किती छान, एकदम व्हायब्रंट दिसतोय. खूप सुंदर वाटते हे पण. हे सगळे कलर ऑप्शन्स आहेत, अजून पण आहेत, पण तुम्ही ऑफकोर्स इथे आलात तर तुम्हाला कळतीलच. आता हा पॅटर्न आहे, हा नवीन पॅटर्न आलेला आहे. बॉर्डर आणि हे आम्ही डिझाईन दिलं होतं बॉर्डरचं, असं असं पाहिजे. ओके. त्याप्रमाणे बनवून आले. तर याच्यामध्ये आता 2 कलर अवेलेबल आहेत, बाकीचे कलर्स येतील. ओ, ही बुट्टी गोल चंदेरी. हा, चंदेरी आहे. मध्ये जी डॉलर बुट्टी येते तशीच तशी आहे. माहेश्वरी मध्ये आली आहे. आणि बॉर्डर पण बघा, लेहरियामध्ये पण ही अगदी उठून दिसतीये ती बॉर्डर. एवढं क्लिअर दिसतीये, मस्त वाटतंय हे. काय किंमत जाते या साडीची? याची 5 ते 5.5च्या रेंज मध्ये आहे. बर. त्याच्यात हा एक रंग आणि हा राणी पिंक कलर आहे. किती सुंदर आहे. राणी पिंक कलर तर मराठी वेडिंग्स मध्ये खूप चालतं. खूप. महाराष्ट्रीयन वेडिंग्स मध्ये चालणारा खूप महत्वाचा रंग आहे हा. खूप जणांना हवा असतो हा. व्हेरी नाईस. आणि ह्याच्यावरती गोल्डन काम किती मस्त दिसतंय. सही. आता याच्यामध्ये बाकीच्या कलरचं काम चालू आहे. आता हे 2 कलर आलेले आहेत. आता हा एक मागच्या व्हिडिओमध्ये मी हा पॅटर्न दाखवला होता, नवीन आला होता म्हणून. तर त्याच्यामध्ये आता कलर्स आलेले आहेत वेगवेगळे. बर. अरे वा, अगेन किती सुंदर. सो बुट्टी ज्यांना मोठी म्हणजे मीडियम साईजची हवी, एकदम बारीक पण नको एकदम मोठी पण नको, त्यांच्यासाठी परफेक्ट ऑप्शन आहे. कलर कॉम्बिनेशन पण खूप युनिक आहे. वरती छोटी बॉर्डर आणि खालती तुम्हाला स्कर्ट बॉर्डर पद्धतीने दिसेल. काय किंमत जाते या साडीची? याची 5 ते 5.5च्या रेंज. 5 ते 5.5. बर. यामधले आपण कलर्स बघू. मंडळी, प्रत्येक साडीची प्राइस रेंज त्यांच्या कामानुसार, त्याच्यावरती केलेलं यूज केलेलं जे फॅब्रिक म्हणजे जे थ्रेड आहे त्याच्यानुसार बदलत राहते. त्यामुळे आम्ही प्रत्येक साडीची वेळोवेळी प्रॉपर माहिती नाही देत आहोत. त्यामुळे तुम्ही त्यांना संपर्क साधा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक म्हणजे जी साडी तुम्हाला आवडली त्याची रेंज, त्यातले कलर सगळं काही त्यांच्याकडनं तुम्हाला माहिती मिळू शकते. हा अगेन मेहंदी कलर, कम्प्लीट साडी मेहंदी कलर आणि बॉटल ग्रीनचा त्याला पदर आहे. सो याला ब्लाऊज कसा असेल? बॉटल ग्रीन येणार ब्लाऊज. वाव, कॉम्बिनेशन खूप छान आहे. ते मस्त दिसतीये ना. कलर सुंदर आहे. यामध्ये सगळे कलर्स आलेले आहेत, ते नवीन आणि हटके कॉम्बिनेशन आलेले आहेत. वाव, ब्ल्यू आणि लाईट ब्लू आणि रॉयल ब्लू असं कॉम्बिनेशन आहे याचं. नाईस. ही पण नेसल्यावरती खूप सुंदर दिसणार. हा. वा, हे बघा,
डार्क कलर्स ज्यांना आवडतात त्यांच्यासाठी मस्त ऑप्शन्स आहेत. आणि प्रत्येक साडीवरती जी बुट्टी आहे, त्याचं जे बॉर्डर आहे, सगळं काम आहे, त्यानुसार प्रत्येक साडीची प्राइस वेगळी. ऑल्सो त्याचं जे लुक आहे ते वेगळं येणार. सो तुम्ही इथे खरेदीला आला तर तुम्हाला ते शोल्डरला घेऊन वगैरे नीट पाहता येऊ शकते हो. की तुमच्यावर कशी दिसते. रेड. सो रेड मध्ये आतापर्यंत आपण माझ्या मते तरी साधारण 6-7 ऑप्शन्स पाहिले हो. असतील, बुट्टीमध्ये, बॉर्डरमध्ये. पाहिले आपण 6-7, पण अवेलेबल आहेत 15 ते 20 पॅटर्न अवेलेबल आहेत वाव. रेड मध्ये. किती छान. सो ज्यांना रेड, स्पेसिफिक रेड साडी हवी आहे माहेश्वरी मधली, तर मग तुम्ही नक्कीच इथे या. बरेच ऑप्शन्स बघायला मिळतील. उन्हाळ्यासाठी अगेन लाईट कलर. हो. वाव. सो हे बघा, हे अशा पद्धतीचा तुम्हाला कम्प्लीट साडीवरचा लुक बघायला मिळेल. आणि पदर मात्र थोडासा असा रस्ट टोन मध्ये जातोय. छान दिसते पण ही. हा बॉर्डरचा पॅटर्न आहे त्यामुळे साडीला लुक हेवी आलेला आहे. हो. आणि बॉर्डर लुक चेंज होतो साडी. मस्त, खूप छान आहे. आणि बॉर्डर पण सॉफ्ट आहे. बऱ्याचदा असं असतं ना की साडी नेसल्यानंतर बॉर्डर अशी कडक असते, त्यामुळे वरचा जो साडीचा पार्ट आहे तो थोडासा वेगळा दिसतो किंवा तर थोडा मेसी दिसतो. तर तसं नाही होणार. साडीचा फ्लो एकदम छान राहील बॉर्डर सॉफ्ट असल्यामुळे. हे कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन आहे त्यामध्येच. अरे वा, किती मस्त कलर आहे हे. हे कॉम्बिनेशन टिपिकल आहे पण खूप जणांना आवडतं हे कॉम्बिनेशन. व्हेरी नाईस. सो हे बघा, हे किती सुंदर दिसतंय. टिपिकल कॉम्बिनेशन असलं तरी खूप, म्हणजे आय डोंट थिंक सो हे कोणाला नेसल्यानंतर वियर्ड वाटेल. हे इतकं छान दिसतंय. डार्क सोबत डार्क कॉम्बिनेशन आणि युनिक कलर आहे महत्वाचं कम्प्लीट साडीचं. बॉटल ग्रीन. सो जसं ताईंनी सांगितलं की जसं प्रत्येक विधीला गरजेचं असतं, डोहाळे जेवण असू देत, साखरपुडा असू देत, किंवा लग्नात मुलाची आई, मुलीची आई, कोणीही नेसू शकतं अशी ही साडी आहे. खूप मस्त. सो अगेन आम्ही प्रत्येक साडीचा रंग आणि त्याच्यावरची बुट्टी वगैरे सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करतोय, पण तुम्ही इथे या खरेदीला, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. कारण की तुम्ही जर पाहिलं तर आम्ही खूप लिमिटेड व्हरायटी दाखवतोय. अख्खा त्यांचा रॅक भरलेला आहे साड्यांनी. आणि मी माझी महिन्यातून एक चक्कर असतेच व्ह्युअर्स कडे. अरे वा. आणि माझ्याकडे कंटिन्यू पार्सल्स येत राहतात. व्हेरी नाईस. 1-2 दिवसात नवीन नवीन व्हरायटी कलर येत राहतात. हे खूप छान आहे. चेक्स मध्ये हा पॅटर्न सगळ्यांना मी पहिल्या व्हिडिओ मध्ये दाखवला होता, तर त्यावेळी खूप आवडला होता सगळ्यांना. हो, आणि किती लाईट आणि मस्त वाटतंय. सो ह्याच्यामध्ये हे बघा, हे चेक्स आहेत. सो इथे तुम्ही आतमध्ये व्हाईट आणि पिंक असं चेक्सचं कॉम्बिनेशन पाहू शकता. आणि अगेन बॉर्डर बघा ह्याची किती मस्त आहे. सो एक मोठी बॉर्डर आणि छोटी बॉर्डर असं मिक्स करून, 2 मोठ्या बॉर्डर मिक्स करून अशा त्याला स्कर्ट बॉर्डर देण्यात आलाय. खूप मस्त. आणि हे कलरच सुंदर दिसतोय. मी शोल्डरला घेऊन बघू का? हा कलर खूप सगळ्यांना आवडतो. ऑनियन पिंक म्हणून हा कलर ओळखला जातो. आणि हे दिसताना पण खूप छान दिसेल ही साडी. मस्त वाटतेय, प्रिटी. ह्याची काय किंमत जाते? याची 5.5 ते 6.5, कारण विविंग त्याच्यामध्ये जास्ती आहे. ओके. चेकर्ड पॅटर्न आहे, शिवाय बॉर्डर पण मोठी आहे. हो. गोल्डन बॉर्डर मध्येच हा एक कलर येईल. हो, नाईस. सो या साडीमध्ये जे मगाशी आपण ओनियन पिंक कलर पाहिला, त्यातलाच हा दुसरा रंग आहे. यामध्ये तुम्हाला इझिली बॉर्डर, पदर सगळ्याच तुम्हाला काम दिसू शकतंय. असं सुटसुटीत यावरती रंग तो दिसून येतोय. हा यामध्येच लाईट कलर आहे आणि लाईट कलरला सिल्वर जरीचं कॉम्बिनेशन केलेलं आहे. ओके. हा, जी मगाशी तिथे एक सिल्वर जरीची बॉर्डर बघितली तशी. अरे वा, सुंदर आहे. आणि अगेन बॉर्डर सॉफ्ट आहे आणि एकदम लाईट, म्हणजे पेस्टलचं पण पेस्टल लाईट आहे. खूप सुंदर दिसतंय हे. याच्यामध्येच हा सी ग्रीन कलर आहे. याच्यामध्ये पण कलर्स भरपूर येतात. मेन महेश्वरी साड्यांमध्ये एवढे कलर्स आणि एवढी व्हरायटी एकाच ठिकाणी मिळू शकते, कारण की कलर्स पेस्टल मध्ये मला नाही वाटत की मी कुठे बघितलेत. वा. ही अगेन ह्याच्यावरची जी बॉर्डर आहे ना, ती व्हाईट, त्याच्यावरती सिल्वर जरीचं काम प्रॉपर दिसून येत आहे. सुंदर वाटते. काय किंमत जाते या पेस्टल साड्यांची? सेम रेंज मध्ये. सेम रेंज. गोल्डन आणि सिल्वर रेंज मध्ये काही फरक येतो. मी तुला एक नेहमी चालणारा पॅटर्न आहे, पण तो सगळीकडे मिळत नाही माहेश्वरी मध्येच. ऍक्च्युअल माहेश्वरी साड्या ह्या सगळ्या इंदोरी साड्याच आहेत.
हा हा. त्या माहेश्वरमध्ये तयार होतात म्हणून त्याला माहेश्वरी साडी माहेश्वरी म्हटलं साडी जातं. म्हटलं जातं. हो. तर आता त्यामधला हा गर्भरेशमी इंदोरी प्रकार आहे. हो हो. गर्भरेशमी इंदोरी म्हणजे याच्यामध्ये 80% प्युअर सिल्क येतं आणि अरे वा. 20% कॉटन येतं. हो आणि हो. याचा टिपिकल पॅटर्न असतो विविंगचा. हो येस. सो ह्याच्यावरती हे बघा तुम्हाला अगेन तुम्हाला लाइनिंग आणि हलके चेक्स चेक्स दिसत दिसते. असतील आणि एकदम पारंपरिक पद्धतीची या बॉर्डरला काय बॉर्डर म्हणतात? याला ही टिपिकल बॉर्डर आहे इंदोरी साडीची. महेश्वरी. हा हा, हा. इंदोरी साडीची. मस्त. आणि पदर आता यात आम्ही थोडंसं व्हेरिएशन केलेलं आहे पदरामध्ये. ओ कॉम्बिनेशन ठेवलंय हा. तर व्हेरी नाईस. गोल्डन ब्लॅक असं कॉम्बिनेशन आहे. छान दिसतंय हे. आणि कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन मध्ये ब्लाउज येईल याला. किती छान. हा काय नेव्ही ब्लू. किंमत जाते याची? याची 5,500 ते 6,000च्या रेंज मध्ये जाते. याच्यामध्ये बर. पण आम्ही कलर्स तयार करून घेतो वेगवेगळे. ओके. आता आपण मगाशी जी साडी दाखवली तुम्ही हो. त्याच्यातले रंग पाहणार आहोत. गर्भरेशमी इंदोरी तो पॅटर्न होता. तर त्याच्यामध्ये हे कलर्स येतील. वा. सो हे बघा हे किती हो. युनिक कलर ऑप्शन्स आहेत. आणि पदराचा पॅटर्न सेम येणार सगळ्याच्या. खूप मस्त. आणि सगळे व्हायब्रंट कलर्स आहेत. याच्यामध्ये आणि नवीन नवीन कलर्स येत राहतात. छान दिसतंय हे. हम्म. व्हेरी नाईस. हे गिफ्टिंग साठी खूप छान ऑप्शन आहे. हो. आणि अगेन गर्भरेशमी असल्यामुळे तो सॉफ्टनेस साडीचा Feel, जाणवतोय हा. लगेच. मस्त. आता याच्यानंतर आपण काय बघणार आहोत? हे माहेश्वरी टिश्यू मध्ये नवीन प्रकार आलेला आहे. हा सध्या बरं. याला खूप छान रिस्पॉन्स आहे. पेस्टल कलर मध्ये हा आहे. साडी पूर्ण अशी येणार लाईन्स मध्ये. अच्छा. ओके. आणि ह्याला बॉर्डर म्हणजे अच्छा बॉर्डर नसल्यासारखंच आहे. अगदी छोटी बॉर्डर येईल याला. मस्त. काय किंमत जाते ह्याची? याची 5,000 ते 6,000च्या रेंज मध्ये साडी. बर. याच्यामध्ये कलर भरपूर आहे. आता सगळे काही दाखवणं शक्य नाहीये. डार्क आणि पेस्टल कलर असे दोन्ही येतात. मस्त. वा. ही पार्टीवेअर म्हणून साडी जास्त युज केली जाऊ शकते. जाते. हो. त्याच्यावरती स्लीवलेस गोल्डन ब्लाउज पण किती छान दिसेल. हो. मस्त. किंवा हेवी केला एम्ब्रॉयडरीचा ब्लाउज तरी तरी तो पण छान साडी दिसेल. छान दिसते. आता हा एक पॅटर्न दाखवते माझ्याकडे कायम असतो तो. कॉटन चंदेरी साडी आहे ही. कॉटन चंदेरी. कॉटन चंदेरी म्हटलं तरी ही सिल्क आणि कॉटन मिक्स येतं याच्यामध्ये. बर बर बर. हो. ओके. जशी माहेश्वरी सिल्क कॉटन मध्ये येते तशीच ही पण हा. सिल्क कॉटन मध्ये चंदेरी येते. आणि खूप छान आहे. छान. आणि ही साडी बसते छान अंगाबरोबर. मस्त. आणि उन्हाळ्यातल्या फंक्शन साठी तर खूप चांगला खूप ऑप्शन छान आहे हे. हा. आणि अगेन बॉर्डर पण सॉफ्ट हा. आहे. व्हेरी नाईस. आणि ह्याच्यामध्ये ना 2 बुट्टी आहेत. एक छोटी बुट्टी एक मोठी बुट्टी. त्यामुळे साडीचा लुक खूप छान झालाय. हा. काय किंमत जाते याची? याची 5,000 ते 5,500च्या रेंज मध्ये आहे. 5 ते 5.5. 5,500. या हँडलूम साड्या आहेत सगळ्या. त्याच्यामध्ये बरं. कलर वा. पण वेगवेगळे येतात. सो हे बघा हे अशा पद्धतीचे कलर्स मिळतील. अगेन ह्याच्यामध्ये गुलाबाची फुलं पानं आणि अशी छोटे बुट्टी असं पूर्ण लुक आहे या हे साडीचा. पदरावरती बुट्टी येणार. मस्त आणि छोटी वाटतंय. बुट्टी ती ऑल ओव्हर ऑल ओव्हर साडीवर. व्हेरी नाईस. आणि या विथ ब्लाउज पीस साड्या असतात सगळ्या. अरे वा. सो अगेन हे कॉटन चंदेरी असल्यामुळे हे खूप फील ह्याचा सॉफ्ट आहे. तो महत्वाचा. उन्हाळ्यामध्ये गरम होणार नाही. साडीचा वजनही जास्त नाहीये. त्यामुळे कॅरी करायला पण खूप छान दिसतील. ग्रेट. मी मागच्या व्हिडिओमध्ये माझ्याकडच्या पट्टू सिल्क चंदेरी रॉ मँगो म्हणून एक ब्रँड आहे. तर हो, त्या हो. पॅटर्न प्रमाणे विविंग असलेल्या चंदेरी दाखवल्या त्या. तर कस्टमरची डिमांड होती की आम्हाला रेग्युलर चंदेरी हव्या आहेत. ओके. तर त्याप्रमाणे आता मी ते रेग्युलर चंदेरीचं कलेक्शन आणलेलं आहे. हे कतान सिल्क मध्ये चंदेरी. कतान सिल्क रेग्युलर चंदेरी. वा. हा. ही साडी ट्रान्सपरंट असते फुलते तरी पण ही सगळ्यांना आवडते. हा. खूप छान आहे पण फील मस्त आहे. फील मस्त. आणि चंदेरी साडीचा लुक रॉयल असतो. अगदीच. काय किंमत जाते या साड्यांची? याची 6,000 ते 7,000च्या रेंज मध्ये आहे ही. बरं. हा. तर ह्या साडीवरची बुट्टी ही येणार आहे. आणि पदर याचा आपण एक ओपन करून हो. दाखवूयात. अरे वा. भरलेला पदर आहे हा. हो. सो तुम्ही आता स्क्रीनवर जो पाहताय हा पदराचा पार्ट आहे. आणि साडीवरती मात्र असे अशी नाजूक बुट्टी असणार आहेत. प्रिटी. हो. तर याच्यामध्ये पण कलर्स आहेत. याला पायपिन बॉर्डर म्हणून ओळखलं जातं. मस्त एकदम नाजूक बॉर्डर. हे असे याच्यामध्ये कलर्स येतील. हा किती सुंदर कलर आहे. सो जसं ताई मगाशी म्हणाले की लव्हेंडर किंवा पर्पल सध्या ट्रेंड मध्ये आहे तर तसे आणि सोबत तुम्हाला रेड बॉर्डर मिळणार आहे ह्याला. किती छान. आणि हे एक बॉटल ग्रीन मधलं कॉम्बिनेशन आहे. मस्त. हा पॅटर्न चंदेरी मध्येच आहे. हेवी बॉर्डर मध्ये आहे. हेवी बॉर्डर. हो येस. सो इथे खालती जर तुम्ही बघितलं तर हेवी बॉर्डर आणि पदर पण बघा किती मस्त हेवी भरलेला आहे. सुंदर एकदम उठावदार आणि व्यवस्थित दिसून येते बॉर्डर त्यासोबत पदरावरचं काम छान दिसतंय हे पण. त्याच्यामध्येच हा नक्षी बॉर्डर म्हणून ओळखली जाते कतान सिल्क साडी. ही बुट्टी येईल त्याच्यावरती.
ओ येस, हा ही अशी प्रॉपर बुट्टी आहे. बुट्टी आणि ह्या बॉर्डरला नक्षी बॉर्डर म्हणून ओळखलं जातं. मस्त वाटतंय हे. आणि ऍक्च्युली ट्रान्सपरंट जरी असली तरी ती सॉफ्ट वाटते. सॉफ्ट, हा मस्त. लाईट वेट असते, सॉफ्ट असते साडी. हा तर याला पण पदर खूप छान येईल. तर याच्यामध्ये कलर्स पण अवेलेबल आहेत माझ्याकडे. अरे वा. सो पदर बघा किती मस्त दिसतोय. खूपच सुंदर आहे हे. सो ज्यांना थोडस हे ऍक्च्युली डिझायनर लुक देईल जास्त. हो. मस्त. बरं आता आपण पुढे काय पाहणार आहोत? हा, माहेश्वरी साडी ही फेमस आहे. ती सिल्क कॉटन मध्ये जी मिळते ती फेमस आहे. बरोबर. कोणी त्याला सिल्क म्हणतं, कोणी कॉटन म्हणतं. पण ऍक्च्युअली ती सिल्क आणि कॉटन मिक्स असतो धागा त्याच्यामध्ये. बरं. आणि सिल्क येते ती ही आहे माहेश्वरी प्युअर सिल्क धागा. म्हणजे याच्यात सिल्क बाय सिल्क थ्रेड असतो. उभा धागा पण प्युअर सिल्क आणि आडवा धागा पण प्युअर सिल्क. ओ हो. आणि प्युअर सिल्क म्हटल्यावरती तो जो सॉफ्टनेस आहे, साडीचा जो फ्लो आहे, एकदम सॉफ्ट साडी आहे ही. आतापर्यंत जितक्याही साड्या पाहिल्या त्यातली सगळ्यात जास्त सॉफ्ट साडी जाणवते मला ही. आणि अगेन लाईट वेट. व्हेरी नाईस. आणि दिसायला एकदम सोबर आहे. सोबर दिसते. डिसेंट लुक आहे. काय किंमत जाते या साड्यांची? याच्यामध्ये प्युअर सिल्क मध्ये 10,000 पासून स्टार्टिंग आहे. बरं. जसं काम असेल त्याप्रमाणे त्याच्या किमती येतात. ओके. याच्यात सिंगल कलर येतो आणि कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन मध्ये पण येते. तर माझ्याकडे दोन्ही पण अवेलेबल आहे. बर. सिंगल कलर पण सो आहे. हे बघा, हे किती मस्त उठावदार रंग आहे हा. अगेन तुम्हाला डार्क आणि बुट्टी बघा किती वेगळी वाटते ह्याच्यावरती. खूप छान. साडीच्या पदरावरती पण एकदम भरलेलं पदर आहे तो. मस्त. सो हे प्युअर सिल्क माहेश्वरी साडीज आहेत. आता हे कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन असल्यामुळे साडीचा कलर धुपछाव झालेला आहे. हा येस. पदराचा कलरचं त्याच्यामध्ये फील आला थोडा. मस्त वाटतंय हे. धूप छाव रंगाची महेश्वरी साडी आणि पिंक कलर मध्ये प्रॉपर राणी रंग, त्याच्यावरती गोल्डन जरीचं काम असलेला पदर. मस्त. ही एक लाईट कलर मध्ये प्युअर सिल्क आहे माहेश्वरी. ओ. आणि हेवी साडी आहे ही ब्रोकेड माहेश्वरी प्युअर सिल्क मध्ये. ब्रोकेड माहेश्वरी. अरे वा, किती छान. सो हे तुम्ही साडी घेतली असं नाही की ही साडी घेतली आणि एकदाच वापरली. हे पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या फंक्शन्सला तुम्ही युज करू शकता. अशा पद्धतीची साडी आहे. ह्याच्यावरती ना हे प्रॉपर तुम्हाला चेक्स आहेत आणि त्याच्यावरती तुम्हाला काम दिसू शकतंय. मस्त वाटतंय. काय किंमत जाते ह्याची? याची 15 ते 20 दरम्यान. 15,000 ते 20,000. कारण बारीक काम आहे. अगदीच बारीक काम आहे ते. ग्रेट. सो आता ह्याच्या व्यतिरिक्त आपण सुरुवातीला सांगितलं की प्रेक्षकांना की काहीतरी वेगळी साडी पण मिळणार आहे आणि त्याची स्टार्टिंग रेंज असणार आहे 1,000 रुपये. तर कोणत्या साड्या आहेत त्या? आता ह्या 1,000 रुपये स्टार्टिंग रेंज पासूनची तुम्ही मला साडी पहिले दाखवणार आहात आणि मग बाकी पण साड्या असणार आहेत ह्यामध्ये, राईट? सो हे कॉटन मधलं कलेक्शन तुम्ही खास आणलेलं आहे उन्हाळ्यासाठी. मस्त. आणि हे आता मी उन्हाळ्यासाठी आणलं तरी हे माझ्याकडे 12 महिने अवेलेबल असतं. अरे वा, सुंदर. हे जयपूर कॉटन म्हणून फेमस साडी आहे. एकदम सॉफ्ट साडी आहे आणि लाईट वेट आहे. मस्त. अच्छा, याचा ब्लाउज पीस पण आहे? या साड्या विथ ब्लाउज पीस आहेत. मस्त. ह्याची स्टार्टिंग रेंज काय? 1,000 रुपये. 1,000 रुपये. अरे वा. सो हे तुम्ही असे वेगवेगळे डिझाईन्स त्यामध्ये बघू शकता. आणि जयपूर कॉटनची साडी आहे. मस्त. याच्यामध्ये सगळे पेस्टल शेड्स येतात. वा. या ऑफिस वेअर म्हणून पण वापरल्या जातात. खूप सुंदर सुंदर आहेत हे. कॉटन मध्ये किती कमाल. 1,000 रुपयात एवढ्या सुंदर साड्या जयपूर कॉटन मध्ये विथ ब्लाउज पीस आहेत. व्हेरी नाईस. आता दुसरा पॅटर्न दाखवते कॉटन मध्येच. कलमकारी प्रिंट मध्ये आहे. कलमकारी प्रिंट. वा. अगेन हे सॉफ्ट आहे. हो. मस्त. उन्हाळ्यासाठी छान ऑप्शन आहे. ह्याची काय किंमत जाते? हे 1,350च्या रेंज मध्ये आहे. 1,350. वा. सो हे बघा, हे 1,350च्या रेंज मध्ये कलमकारी प्रिंटच्या साड्या. सो ज्यांना असे सुंदर लुक उन्हाळ्यात करायचे आहेत त्यांच्यासाठी. याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रिंट्स येतील आणि सगळ्या प्रिंट्स खूप छान दिसतात. साडी नेसल्यावर एकदम छान दिसते. आणि सगळे प्रिंटच्या भरलेली आहे ना पूर्ण साडी. व्हेरी नाईस. आणि प्रत्येक साडीचा ब्लाउज पीस हा मात्र वेगळा असणार आहे. हो. किती सुंदर रंग आहेत हे. ही शेवटची साडी पण किती छान आहे. 1,350. 1,000 पासून स्टार्टिंग आहे. 1,350. आता हा पॅटर्न मी दाखवते. हा हँडब्लॉक प्रिंट मध्ये मल कॉटन साडी म्हणून ही ओळखली जाते. वा. खूप सॉफ्ट आहे ही साडी. याला अशी जरीची किनार येते, बॉर्डर येते जरीची आणि कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन मध्ये वेगळ्या प्रिंटचा ब्लाउज पण याला. ओके. काय किंमत जाते? 1,350. 1,350. बघा किती वेगवेगळे प्रिंट ऑप्शन्स आहेत. हँडब्लॉक प्रिंट मल कॉटनच्या साड्या आहेत ह्या. सो उन्हाळ्यासाठी मस्त खरेदी होऊ शकते. स्वस्त मस्त दरातली.
वा, हे किती सुंदर सगळ्या आहे. प्रिंट्स वेगवेगळे येतील, कलर वेगवेगळे येतील मस्त. याच्यावर. आता हे एक कलेक्शन दाखवते मी. ही माहेश्वरी साडी आहे. महेश्वरी साडी आहे. माहेश्वरी सिल्क आणि कॉटन. अच्छा, ओके. आणि ही टिपिकल माहेश्वरीची बॉर्डर बॉर्डर येणार, राईट. आणि त्याच्यावरती हँडब्लॉक प्रिंट आहे. अरे वा, हँडब्लॉक प्रिंट ऑन महेश्वरी साडी, महेश्वरी किती साडी. छान, हो. मस्त. सो उन्हाळ्यासाठी तुम्ही शाळेत टीचर असाल किंवा तर कुठे इतर ठिकाणी जॉबला जाताय हो. तर तेव्हा युज करायला मस्त या हो. साड्या. काय रेंज जाते यांची? यांची 350 4च्या रेंज मध्ये आहेत. बरं. हा. वा, सो महेश्वरी साड्यांमधलं फेस्टिव्हचं कलेक्शन आपण बघितलं आणि आता रेग्युलर साड्यांचं कलेक्शन आपण पाहतोय. वा, हे बाटिकचं किती छान हे वाटतंय. कसं आहे, ज्या फक्त साडीच नेसतात तर त्यांना हा, बाहेर त्यांना जाण्यासाठी पण अशा साडी साड्या लागते, लागतात, अगदीच. तर चांगला ऑप्शन आहे हा. सो ज्या पद्धतीने मल कॉटनच्या साड्यांवर किंवा कॉटनच्या साड्यांवर हँडब्लॉक असतं त्याच पद्धतीचं महेश्वरी साडीवरती दिसेल. याच्यामध्ये माझ्याकडे वेगवेगळ्या प्रिंट्स नवीन नवीन येत राहतात. आता बरं. हे आहे ते चंदेरी. जशी माहेश्वरी कॉटन सिल्क आहे तशीच ही चंदेरी. चंदेरी, हे हा. किती मस्त आहे. सो हे खूप ही युनिक सगळी हँडब्लॉक प्रिंट आहे त्याच्यावरती. अरे वा. काय रेंज जाते चंदेरीमध्ये आपल्याकडे? चंदेरीमध्ये 2500 ते 3000च्या रेंज मध्ये आहेत. बरं. ह्या प्युअर कॉटन सिल्क आहेत. ही Pure कॉटन cotton. कॉटनच्या याच्यामध्ये 2 व्हरायटी येतात. महेश्वरी कॉटन आणि चंदेरी कॉटन. ओके. तर त्या नसून या सिल्क कॉटन मध्ये सिल्क आहेत. कॉटन मध्ये किती छान, म्हणजे नेसायलाही सोपं, कॅरी करायलाही सोपं आणि मेन गरम होणार नाही, गरम. आणि हे या महत्वाचं. वॉशेबल आहेत साड्या. हे वॉश करू शकतो आपण? हो, इझी वॉश करायचं फक्त. ओके, मशीन वॉश नाही Machine करायचं, wash नाही, इझी easy वॉश wash करायचं. करायचं. ग्रेट. तर मंडळी तुम्हाला अशा पण उत्तम साड्या मिळू शकतायत आणि ताईंकडे फक्त साड्यांमध्ये एवढंच कलेक्शन नसून त्यांचं जर तुम्ही वेगवेगळे स्टॉक बघितले तर सगळं भरलेलं आहे. त्यांच्याकडे ड्रेस मटेरियल्स पण आहेत. सगळी व्हरायटी आम्ही आजच्या व्हिडिओमध्ये नाही दाखवू शकलो, पण त्यांच्यासोबत आधी आम्ही काही व्हिडिओज केलेले आहेत, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिसेल. त्यावरती जा, त्यावर क्लिक करा, तुम्हाला त्यांचे आधीचे व्हिडिओज पाहायला मिळतील. तर ताई, आता महत्वाचं, समजा कोणाला या साड्या ऑर्डर करायच्या असतील, आता महेश्वरी साड्या तर बऱ्याच लोकांनी पाहिलेल्या आहेत, पण हँडब्लॉक प्रिंटच्या साड्या असू देत किंवा तर महेश्वरी हँडब्लॉक प्रिंट असू देत, चंदेरी असू देत, ह्या साड्या स्वस्त आहेत, इकॉनॉमिक रेंज मधल्या आहेत, तर ह्या साड्या पण तुम्ही होम डिलिव्हर देणार का? हो, सगळ्या साड्यांची आणि ड्रेस मटेरियलची तुम्हाला होम डिलिव्हरी मिळेल. मस्त. कुरिअर चार्जेस ऍप्लिकेबल असतील, जे ऍट ऍक्च्युअल ऍप्लिकेबल असतील. किती छान. आणि आपण कुठे कुठे कुरिअर देतो? ऑल ओव्हर इंडिया देतोच आणि आता आपण बाहेर पण पाठवायला लागलो आहोत साड्या. क्या बात आहे, व्हेरी नाईस. तर मंडळी, तुम्ही त्यांना दिलेल्या नंबरवर संपर्क साधा आणि आपल्याला ऑनलाईन जर ऑर्डर प्लेस करायची असेल तर किती वाजल्यापासून किती वाजेपर्यंत तुम्ही ऑर्डर्स घेता की कसं? नाही, तुम्ही मेसेज करून ठेवा मला, तर मी ज्यावेळी मला वेळ असेल त्यावेळी मी ते मेसेजेस बघते आणि रिप्लाय देते. मस्त. आणि आपण इथे यायचं असेल शॉपिंगला तुमच्या स्टुडिओला तर किती ते किती वाजेपर्यंत येणं अपेक्षित आहे? तर माझं टायमिंग आहे 11 ते 1:30 ओके. आणि दुपारी 3:30 ते 7. बरं. यायच्या आधी जर फोन केला तर जास्त उत्तम राहील. ग्रेट. कारण गर्दी पण होते आणि इमर्जन्सी मला बाहेर पडायला लागलं तर येणाऱ्यांची गैरसोय होत नाही. बर, त्यासाठी फोन करून आलात तर जास्त चांगलं. अगदीच. म्हणजे माझंही ते पर्सनल ओपिनियन राहील की कुठेही जाण्याआधी आधी त्यांना कनेक्ट करा, त्यांना फोन करा, अपॉइंटमेंट घ्या, निवांत तुम्हाला खरेदीला वेळ देता येईल, त्यांनाही तुम्हाला वेळ देता येईल. त्यामुळे तुम्ही त्यांना आधी फोन करून अपॉइंटमेंट घेऊन, म्हणजे प्रायर अपॉइंटमेंटने शॉपिंगला आलात तर मस्त होईल. बरं, थँक्यू सो मच ताई, इतकी छान माहिती दिली. मला ह्यांच्याकडचं कलेक्शन नेहमीच आवडतं, त्यामुळे मला नेहमीच तुम्हाला ते नवनवीन कलेक्शन दाखवायला सुद्धा मजा येते. तुम्हाला आजचं कलेक्शन कसं वाटलं? प्राइस रेंज आम्ही रेंज सांगितली. प्रत्येक साडीची किंमत ही मात्र वेगवेगळी राहणार आहे. तुम्ही एकाच प्राइसला स्टिक राहू शकत नाही का, तर त्यांच्याकडे नेहमी रॅदर रोज नवीन कलेक्शन येत राहतं, त्यामुळे प्रत्येक व्हरायटीची प्राइस रेंज ही वेगवेगळीच असणार आहे. तर मंडळी, इथे खरेदीला यायचं असेल तर कुठे यायचंय ते मी आता सांगते. बरं मंडळी, ऍड्रेस सांगण्याआधी, ताईंकडे फक्त महेश्वरी साड्याच मिळतात का, हा बऱ्याच जणांनी लास्ट व्हिडिओच्या खालती कमेंट केलेलं होतं. तर तुम्ही पाहिलंच असेल की हँडब्लॉक प्रिंटच्या, मल कॉटनच्या साड्या आहेत, चंदेरीच्या साड्या आहेत, पण त्या व्यतिरिक्त अजून काय व्हरायटी तुम्ही ठेवता? मागच्या व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे बनाना सिल्क आहेत, कॉटन सिल्क आहेत, हँडब्लॉक प्रिंट कोटाडोरी आहेत, त्याच्यानंतर टसर सिल्क, असे वेगवेगळ्या साड्यांची व्हरायटी माझ्याकडे आहे आणि नवीन व्हरायटी पण येत राहते. मस्त. सो पारंपरिक पद्धतीच्या साड्या नसून थोड्या युनिक आणि थोड्या ट्रेंडी साड्यांचं कलेक्शन त्यांच्याकडे मिळू शकतंय. बरं मंडळी, इथे खरेदीला यायचं असेल तर कुठे यायचंय ते सांगते. आता आम्ही आहोत पुण्यात. पुण्यात एक्झॅक्टली कुठे? तर सिटी प्राईड कोथरूड या एरियामध्ये. एक्झॅक्टली तुम्हाला कुठे यायचंय? या एरियामध्ये आलात ना तर कुमार प्रांगण सोसायटी, कोणालाही विचारत या. त्या सोसायटीच्या बॅक साईडला तुम्हाला मीनाताई ठाकरे नगर असं दिसेल. सो ही जी बिल्डिंग आहे, या बिल्डिंगचं नाव आहे संकल्प सोसायटी. संकल्प सोसायटी या बिल्डिंगमध्ये 6th फ्लोअरला तुम्हाला यायचंय, फ्लॅट नंबर
46-47 मध्ये न्यू लुक्स हा ब्रँड स्थित आहे. यांचा स्टुडिओ आहे आणि मीनाताई ठाकरे नगरचा बोर्ड तुम्हाला कोपऱ्यातच दिसेल रोडच्या अगदी. त्यामुळे इझिली तुम्ही इथे येऊ शकता. दुसरं महत्वाचं, न्यू लुक्स कर्वेनगर किंवा तर सिटी प्राईड कोथरूड असं तुम्ही टाकलं पुण्यातलं गुगल मॅप्सचं लोकेशन तरी सुद्धा इझिली त्यांचा हा लोकेशन तुम्हाला ऍक्सेसिबल आहे. गुगल मॅप्सची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, जेणेकरून इझिली तुम्हाला ऍड्रेस शोधायला जास्त गडबड होणार नाही. अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स टू एन एंड. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.